नमस्कार यूट्यूब फॅमिली. बऱ्याच दिवसापासून माझ्या आईची कुकिंग चॅनलची इच्छा होती, त्यामुळे आज मी फायनली आईला कुकिंग चॅनल ओपन करून दिलेलं आहे. तर आईने आज पहिला पदार्थ जो बनवला आहे तो नानखटाई बनवलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आईने काय काय साहित्य घेतलेलं आहे. 2 वाटी आईने मैदा घेतलेला आहे, 1 वाटी तूप घेतलेलं आहे, 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे, 2 टेबलस्पून रवा, 2 टेबलस्पून बेसन, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर अर्धा चम्मच आणि 1.5 चम्मच असं मिश्रण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आईने 1 वाटी जे तूप घेतलेलं होतं ते एका पातेल्यामध्ये ॲड केलं. त्याच्यानंतर आईने त्याच्यामध्ये पिठी साखर जी आहे बारीक केलेली ती सुद्धा, त्याच्यानंतर ते जे मिश्रण आहे पिठी साखर आणि तूप, इथे तुम्ही बघू शकता आई त्याला दोन्ही मिश्रण जे आहे ते एकजीव करत आहे. आणि हे मिश्रण तुम्हाला 5 ते 7 मिनटं फेटून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे मिश्रण हलकं होत नाही, फ्लफी होत नाही, तोपर्यंत हे मिश्रण तुम्हाला लगातार फेटत राहायचे आहे. आणि याचे एक ट्रिक म्हणजे हे मिश्रण तुम्हाला एकाच बाजूने फेटत राहायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये एअर होणार नाही आणि हे जे मिश्रण आहे तुमचं एकदम हलकं बनेल आणि फ्लफी होईल. म्हणजे त्यामुळे काय होतं, नानखटाई जी आहे ती खुसखुशीत होते, क्रिस्पी बनते. तर अशाच पद्धतीने तुम्हाला मिश्रण जे आहे ते फेटत राहायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही मिश्रण एकदम हलकं होत आहे. मिश्रण लगातार तुम्हाला मिश्रण जे आहे ते फेटत राहायचे. तुम्ही मिश्रण फेटण्यासाठी हाताचा सुद्धा यूज करू शकता, किंवा तुमच्याकडे जर केक बनवण्यासाठी बनवण्याचा साचा असेल क्रीम बनवण्याचा, तर ते पण तुम्ही इथे यूज करू शकता. पण आम्ही आईने रईच्या साहाय्याने मिश्रण जे आहे ते फेटलेलं आहे. तर असं हलक्या फास्टमध्ये तुम्हाला मिश्रण जे आहे ते फेटत राहायचं आहे, जोपर्यंत हे मिश्रण फ्लफी होत नाही. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता याची. आता तुम्ही इथे बघू शकता एक चाळणी घेतलेली आहे आईने, आणि हा जो 2 वाटी मैदा घेतलेला होता त्याच्यामध्ये तो तुम्हाला चाळून घ्यायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलेही बारीक जे गुठल्या असतं ते राहायला नाही पाहिजे, तसं तुम्हाला चाळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये 2 टेबलस्पून जो आपण रवा घेतला आहे, बेसन घेतलं आहे, ते पण आईने या चाळणीमधूनच चाळून घेतलेलं आहे, जेणेकरून हे सॉफ्ट एक मिश्रण तयार व्हावं. आणि इथे बघू शकता तुम्ही बेकिंग सोडा जो आहे 1.5 टेबलस्पून घेतलेला आहे, तो पण तुम्हाला चाळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आईने इथे खायचा सोडा जो आहे तो अर्धा चम्मच घेतला. हे सगळं मिश्रण तुम्हाला एका चाळणीतून चाळून घ्यायचं आहे. ज्याच्यामध्ये आपण मैदा टाकलेला आहे ना, त्याच्यामध्येच त्याच पातेल्यामध्ये मिश्रण तुम्हाला सगळं अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मिश्रण किती सॉफ्ट पद्धतीने चाळल्यावर दिसत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याच पद्धतीने मिश्रण सगळं जे आहे तुम्हाला चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आईने इथे वेलची पूड पण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ॲड केलेली आहे. आणि इथे कुठल्याही पाण्याचा किंवा दुधाचा सुद्धा तुम्हाला वापर करायचा नाही आहे. जे तूप वगैरे आहे, जे आपण मिश्रण केलं होतं त्यानेच हे तुम्हाला अगदी हलक्या हाताने हे तुम्हाला गोळा बनेल, हे एकजीव होईल असं तुम्हाला मिश्रण घट्ट बनवून घ्यायचं आहे. जसं आपण पीठ मळतो तशा पद्धतीने एकदम प्रेशर देऊन हे पीठ मळायचं नाही आहे, तर एकदम हलक्या हाताने हे पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा एक सॉफ्ट असा गोळा बनेल. अशा पद्धतीने हे एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आई एकदम हलक्या हाताने हे पीठ जे आहे ते मळून घेत आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल थोडं हार्ड झालं आहे, तर तुम्ही 1 चम्मच त्याच्यामध्ये तुपाचा सुद्धा यूज करू शकता. पण इथे तुम्ही पाणी किंवा दुधाचा अजिबात वापर करू नका, कारण जेव्हा तुम्ही नानखटाई बनवायला ठेवता कढईमध्ये तेव्हा ते चिपकून येतात. त्याच्यामुळे ते अजिबात दूध किंवा पाण्याचा तुम्ही इथे वापर करू नका. तर आता बघा मस्तपैकी आपलं असं एक डो तयार झालेला आहे. याचा नानखटाईचं जे मिश्रण आहे त्याचा डो बघू शकता तुम्ही किती छान सॉफ्ट पद्धतीने तयार झालेलं आहे. इथे आपलं जे आहे ते मिश्रण तयार झालेलं आहे. आता इथे कढई जी आहे आईने प्रीहीट करण्यासाठी 10 मिनटं ठेवलेली आहे. याच्यावर तुम्हाला एक झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून ही कढई गरम होईल. आणि एका ताटाला आता तूप लावून घ्यायचं आहे नानखटाई ठेवण्यासाठी. इथे बघू शकता आईने ताटाला तूप लावून घेतलं आहे.
आणि आपण जे मिश्रण नानखटाईचं मगाशी बनवलं होतं त्याच्यात तुम्हाला छोटे छोटे गोळे करून गोल गोल आकाराचे गोळे करून तुम्हाला नानखटाई बनवायची आहे। तुम्ही कुठल्याही पद्धतीचा आकार याला देऊ शकता, त्रिकोणी, चौकोनी, असं कुठलाही स्क्वेअर, ट्रायंगल आकार तुम्ही याला देऊ शकता। इथे बघा मस्त असे गोळे करून आईने ठेवलेले आहे एका ताटामध्ये आणि याला थोडंसं डिझाईन पण आईने दिलेली आहे। तर तुम्ही बघू शकता एका काटेरी चम्मचचा आईने वापर करून हे जे आता गोळे बनवून ठेवलेले आहे तर तुम्ही बघू शकता इथे काटेरी चम्मचच्या साहाय्याने आईने असे याला डिझाईन पण दिलेली आहे। तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे डिझाईन इथे बनवू शकता। एक नॉर्मल चम्मच घेऊन त्याच्यावर तुम्ही रेषा पाडून त्याचं डिझाईन बनवू शकता किंवा मग तुम्ही गार्निश करू शकता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सने, तसं पण करू शकता। तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता। तर आईने 1 बाय 1 सगळ्या नानखटाईला जे आहे अशा प्रकारे डिझाईन बनवून घेतलेली आहे। अतिशय सुंदर अशी दिसते ही जेव्हा नानखटाई बनून तयार होते तेव्हा खूप भारी दिसते। त्यामुळे तुम्ही एकदा नक्की डिझाईन जे आहे ते ट्राय करून बघा। आणि इथे बदामचं पण सुद्धा आम्ही यूज केलेलं आहे, मधात जे आहे ते बदाम सुद्धा आम्ही लावलेले आहे, त्याच्यामुळे पण खूप छान लुक दिसते याचं आणि खायला पण फार टेस्टी लागते। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। आता ताट जे आहे ज्या ताटामध्ये आपण ठेवणार आहे ते ताट थोडं छोटं होतं, त्याच्यामुळे आम्ही सध्या 5च नानखटाई आईने बनवलेले आहे। आता 1 बाय 1 जे आपण मगाशी तूप लावून घेतलं होतं ज्या ताटाला, त्या ताटामध्ये आता आई नानखटाई जे आहे ते 1 बाय 1 ठेवत आहे। आणि जी आपण मगाशी कढई जी आहे 10 मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवली होती त्या कढईमध्ये आता ही